नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत काळभैरवनाथाच्या मंदिराचा इतिहासात। हे मंदिर म्हणजे तुम्हाला मुंबई नगर महामार्गावर ओतूर गावाजवळ खामुंडी गावाजवळ एक काळभैरवनाथाचं मंदिर आहे। खामुंडी गावामध्ये असणारे हे काळभैरवनाथाचं मंदिर गेले कित्येक शेकडो वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे। या काळभैरवनाथाचं जागृत स्थान आहे। याची मोठी आख्यायिका सांगितली जाते। अनेक नागरिकांना भाविकांना याची प्रचिती देखील लागलेली आहे। या मंदिरात आज पुनर्निर्माण करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जो सभामंडप आहे हा देखील सभामंडप आखीव रेखीव आणि कोरीव काम करण्यात आलेला आहे। कित्येक वर्षानंतर या मंदिराचे काम पूर्ण झालेले आहे आणि त्याचा लोकार्पण देखील झाले आहे। या मंदिराचे काम अगदी बारकाईने करण्याने या मंदिराच्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यात नाही तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात इतके सुंदर कोरीव काम असलेले मंदिर पाहायला मिळत नाही। मात्र या तीर्थक्षेत्राला पाहणी करण्यासाठी विशेषतः या मंदिराची जडणघडण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त गर्दी करत आहेत। दर्शनासोबतच या मंदिराचे सुंदर झालेलं आखीव रेखीव काम पाहण्यासाठी अनेक जण येतात। फक्त मंदिर रेखीव आहे असे नाही, मंदिराबाहेरचा परिसर व गावातील अनेक मंदिरं, इथलं प्रसन्न वातावरण ही मनाला मोहित करून टाकणार आहे। श्री काळभैरवनाथ एक तांत्रिक देवता आहे, हिंदूचे एक देवता आहे। ते शंकराचे अवतार म्हणून काळभैरवनाथ, काळभैरी, भैरवा ही त्याची अनेक नावे आहेत। महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेकांची कुलदैवत आहेत। भवानी माता कुलस्वामिनीच्या रूपात पूजले जातात। भैरव हा एक शक्तिपीठाचा रक्षक आहे, त्यामुळे सर्व शक्तिपीठाच्या ठिकाणी भैरवनाथाचा स्थान आहे। भैरवनाथ याचे वाहन श्वान म्हणजेच कुत्रा आहे। या देवतेचा अवतार रुद्र आहे। मुख्य शिव या देवतेचा मंत्र ओम काळभैरवनाथाय नमः। भैरवाचा अर्थ भैयापासून रक्षण करणारे हे शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे। पंचमुखी शिवालाही भैरव म्हणतात। तसेच भैरव हे शिवाचे प्रमुख गण आहे। मंदिराच्या खांबावर असलेल्या हिंदू धर्मशास्त्राचा आपण अशा मूर्ती तयार केल्यात आणि त्याच दिशांच्या 8 देवता घेण्यात आल्यात। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी यांचे सरदार घोरपडे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। अतिशय सुंदर असं रेखीव बांधकाम या मंदिराचं केलेलं आहे। एकदम कोरीव असं काम करण्यात आलेलं आहे। पाहू शकता मित्रांनो, महाराष्ट्रात काळभैरव व भवानी या अनेकांची कुलदैवत आहे। भवानी माता श्री कुलस्वामीच्या रूपात पूजले जातात। मंदिराच्या पाठीमागे 2 मंदिरं आहेत, एक मुक्ताई मंदिर आणि एक खंडोबा मंदिर असं या मंदिराचा इतिहास आहे। खूप छान मंदिर आहे मित्रांनो, सर्वांनी मंदिराला भेट द्यावी आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगावा। चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री काळभैरवनाथाय नमः।